हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर व्लॉग पूर्ण बघा, खूप छान व्लॉग झालेला आहे आजचा. याच्यामध्ये पण उंदरं गेली होती. तर मग ते चहा गाळायची चाळण असते ना, त्याचे ते मी आम्ही पकडायचं कापलं आणि ते चिपकून दिलं त्या बॉक्सला. बघा इथं बेसमध्ये लागलं का बघू. कुठं लागलं? बापरे. आता काय करायचं? हा बघा माझा जिओचा फोन आहे बटनाचा आणि अर्धे बटन तर तुटलेच याचे. मी हाच कामावर घेऊन जातो कारण की माझा फोन आहे त्याच्यावर मी व्हिडिओ काढतो. माझं काम सिमेंटाचं आहे तर मग सिमेंटामध्ये खराब होतो त्याच्यामुळं ते कॅमेराची क्वालिटी खराब होऊ शकते. स्पीकरमध्ये सिमेंट जातं, पाणी जातं, घाम जातो. त्याच्यामुळे मी हा फोन यूज करतो बटनाचा. आणि त्याची अवस्था बघू का कशी झाली आहे. आणि मी दुसरा फोन आहे माझ्या बायकोचा, तो पण घरीच राहतो आणि हा पण घरीच राहतो. आणि याच्यामध्ये मी अनलिमिटेड बॅलन्स मारतो महिन्याचं. तर मग दोघं जण हॉटस्पॉट ते दोघं जण एका फोनमध्ये ॲडजस्ट करतात आणि माझा फोन साईडलाच राहतो. पण हे बघा हा आहे ना पिल्या, पिल्या इकडे बघ. हा आहे ना भरपूर नुसता दिवस दिवस दुपार म्हणजे झोपतच नाही, कंटिन्यू फोन बघत राहतो, कंटिन्यू फोन बघत राहतो आणि चिडचिडपणा करतो. त्याच्यामुळं ना आम्ही मग ठरवलं दोघांनी मिळून का एखादा छोटासा टी व्ही घ्यायचा. तर मग टी व्ही घेतलाय आणि टी व्ही फिट पण केलेला आहे. छोटासाच टी व्ही आहे, तुम्हाला दाखवतो. सॅमसंग कंपनीचा आहे. आमचं दोघांचं डिसाईड झालं का फोन कंटिन्यू बघत राहतो तर डोळ्यात त्रास होईल, त्याच्या गॉगल लागल वगैरे वगैरे. त्याच्यामुळे टी व्ही बेटर ऑप्शन वाटला. तर तुम्हाला दाखवतो टी व्ही. एक मिनटं. पहा आत्ता त्याची अनबॉक्सिंग केली आहे आणि टी व्ही इथं लावलाय. छोटासा टी व्ही 32 इंचाचा. बस भरपूर झाला. एवढा बजेट नाही आपलं 43 इंच, 55 इंच, 56 इंच टी व्ही घ्यायचं बजेट नाही. त्याच्यापेक्षा छोटासाच बरा आहे. खास त्याच्यासाठी घेतलाय की त्याचा फोन बघणं सुटावा. त्याच्यावरती कार्टून वगैरे लावलं तरी तो लांबून बसून बघू शकतंय. तर कोणी कोणी म्हणत म्हणत होते का अजून थोडे पैसे टाकले असं तर मोठा टी व्ही आला असता. पण त्याची गरज नाही, बस झाला छोटासा. लांबून पण खूप छान दिसतो आणि दोघं बघू राहिले तिकडे टी व्ही. तुला आवडलं ना पिल्या? हा, आवडला ना? हाय कर. तर मग टी व्ही छान आहे सगळं ते. आजच त्याला फिट केला आहे. असं मी शनिवारी घेतला होता आणि मग शनिवारी रविवारी सुट्टी राहती. तर मग ती आहे फिट करणार आहे. ते म्हणे का आता मी डायरेक्ट सोमवारीच येऊ. तर याच्यामुळं पिल्ल्यामुळं ना तो टी व्ही खूप जपून ठेवला होता. या बॉक्समध्ये पॅक होता आणि याच्यावरती आम्ही चादरणी गुंडाळून 2-3 चादरणी गुंडाळून तो ठेवला होता साईडला. कारण की पिल्ल्या काही करावा नाही उद्योग. ते बोलले होते जर तुम्ही स्वतःहून खोलला आणि जर काही निघालं खराब तर मग तुमची जिम्मेदारी. म्हणून त्याला जपून ठेवलं. आणि एक म्हणजे घरामध्ये उंदरं पण भरपूर आहे. बघा इथे पिंजरा आहे बा. पिंजरा पण आहे, पण पिंजऱ्यामधून उंदरं पळून जाते डायरेक्ट. पिंजऱ्यामुळं पण उंदरं ते पण टेन्शन होतं उंदरांचं. त्याच्यावरती जपून ठेवला 2-3 गोधड्यांमध्ये पॅक बिक करून. आता हे खोकं रिकामी आहे आणि रिमोट आहे. असं मी दुसऱ्या पण कंपनीचा बघितला होता, पण याच्यामधली खास मला काय क्वालिटी आवडली की याच्यामध्ये व्हॉइस व्हॉइस कमांड आहे का आपण बोललं तेच लागतं. ते बेटर आहे. म्हणजे याला पण बोलायच्या वेळेस आपण बोलू शकतंय. बघतो बाय कसा आहे. तर मग याच्यातून बोलू पण शकते. छत्रीची पण गरज नाही. 150+ चॅनल आहे याच्यामध्ये, जे सॅटेलाईट थ्रू लाईव्ह दिसतात याच्यामध्ये. आणि तसं पण आपण लॉग इन केलं यूट्यूबचा आपला त्याच्यामध्ये तर मग काही प्रॉब्लेम नाही तसा. डिश अँटिनाची पण काही गरज नाही, सेप्टॉप बॉक्सची पण काही गरज नाही. तर बस छोटासा चांगला आहे. आणि आता बिग बॉस बघतोय. बिग बॉस आम्ही रोज बघतोय बिग बॉस. ते रोशन भजनकरला बाहेर काढलं तर त्याच्यानंतर थोडा मूड गेलाय बिग बॉस बघायचा. बोर्ड नव्हतं तर बोर्ड मी स्वतः फिट केलंय बघा इथं. इथून असं कनेक्शन घेतलंय आणि ही लाईट इथं होती बघा. याचा मार्क दिसत असेल तुम्हाला बघा इथं. तर ही टी व्ही इथं तर लाईट इथं असती ना तर उजेड पडला असता डोळ्यावरती, म्हणून ती लाईट इकडे घेतली आहे. कालच घेतली ती आणि इथं टी व्ही लावलाय. तर मग डोळ्यावरती लाईट येत नाही आणि बघायला पण चांगलं वाटतं. आणि थोडा वरच ठेवलाय कारण की हा ना तिथं लाकडांनी काय पण करू शकते म्हणून
कपडावरच ठेवलाय. पिले तुला काय बघायचं? हा, कार्टून. आता पिलेला कार्टून बघायचंय. आता मी इथून कमांड देतो, तिकडे बघू आपण होतंय का नाही. फर्स्ट टाइम करतोय कारण हे दिवसभर कामावर होतो, तर जमलं नाही मला एवढं बघायला काय काय याच्यामध्ये फंक्शन्स आहे, काय काय नवीन आहे. ते मी एक डेमो बघतो, ट्राय करू एकदा. हे बघा मी इथं वॉइस ओपन करेल तिथं. कार्टून. तर कार्टून बोलल्या बोलल्या लगेच कार्टून आलाय समोर. कार्टून बघायचं तुला? फिरायला कार्टून बघायचंय, कार्टून लाव. कोणचं बघायचंय? कोणचं बघायचंय? कोणचं? गाडीवालं. नाचा. हा, पिल्ले खूप खुश आहे आणि पिल्लेला बघून आम्ही पण खूप खुश आहे. पण तर काल काय झालं, त्या टीव्ही वरती त्या खोक्यावर तो बसला होता आणि आमचं लक्ष नव्हतं. आम्ही आमच्याच गणगणित होतो, आम्हाला वाटलं काही झालं का काय, पण ते काही झालं नाही. ते बरं झालं. आणि प्लस म्हणजे ब्लूटूथ होम थिएटर पण कनेक्ट केला होता, तो खूप भारी आवाज येत होता. आणि ते भाऊनीच करून दिला आम्हाला सगळं, एकदा दाखवलं होतं. वापस बाकीचं आम्ही ट्राय केलं नाही नंतर. सोनी कंपनीचं होम थिएटर आहे, इथे लावलं होतं बघा. त्याच्यामध्ये पण उंदरं गेले होते. तर मग ते चहा गाळायची चाळा नसते ना, त्याचे ते मी आम्ही पकडायचं कापलं आणि ते चिपकून दिलं त्या बॉक्सला बघा, इथं बेसमध्ये. त्याच्यामध्ये पण उंदरं जाते नाही. आता कनेक्ट करून बघितलं होतं, तसं सकाळी पण गाणे लावून बघायला ऐकलं त्याच्यावरती. मी स्वतः ट्राय करल, भारी तसा. काही गरज नाही सॅटेलाइट थ्रू एवढे पण कॉमेडी सिंग गाण्याचे वगैरे चॅनल येतात. तर पिल्या खूप खुश आहे ना पिल्या? तुम्हाला आवडलं ना? हा, मला किस पप्पी कोण देईल मग? हा, तिकडून तसं मला बेटर वाटतो, कारण की छोटंसं पत्र्याचं घर आहे आपलं. तर 42 इंच पण काही कामाचं नाही, फालतू पैसे जायचे काम नाही. तर बेटर आहे, बस छोटासा दिसला आपल्याला, सारखं चित्र दिसणार आहे. तुम्ही किती मोठा घ्या किती छोटा घ्या सेम आहे. फक्त प्रॉब्लेम फरक एवढा राहतो का, क्लॅरिटी 4K HD असं भरपूर थोडासा प्रॉब्लेम फरक राहतो, पण चित्र तेच दिसणार आहे माझ्या हिशोबाने. कोणाकोणाची चॉईस राहते मोठा टीव्ही, सगळं काही मोठं असं, पण आपलं बस छोटंसं पत्र्याचं घरी, काय आपल्याला शो ऑफ नाही करायचं जास्त, तर भारी दिसतो. इथून बघितल्यावर पण भारी दिसतो. खाली घेतला असता तर मग याने त्याचा कार्यक्रम फिट केला असता, काही ना काही घेऊन ठोकलं विकलं असतं. इथं एक आहे सफेद सफेद, इथं ना, इथं आम्ही हे लावलं होतं. हे बघा, हे पिल्ल्याला खेळायला आणलं होतं नाही, हे वाचायला, हे ॲपल बॉल. तर ते पिल्ल्याने ना सगळं फाडून टाकले, ते चिपकावलं होतं, ते फाडून टाकलं, बाकी ते ठेवले तिकडे साईडला. ते डोक्याला लागलं बघा, उड्या मारत होता आता. लागलं का बघू? कुठं लागलं? बापरे, आता काय करायचं? ब्लॉक मोठा काढायला काही जमत नाही, रोज रोज ब्लॉक पण टाइम भेटत नाही काढायला. आणि कामाचा लोड पण खूप वाढला आहे. आणि रोज रोज काय नवीन नवीन घेऊन यायचं, तर तेवढं डोक्यामध्ये विचार येतात, तेवढं मांडायचा प्रयत्न करतो, कॉमेडी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतो, मोठमोठे ब्लॉग पण काढायचा प्रयत्न करतो. पण तो सपोर्ट असाच राहू द्या. असं नका समजू का व्हिडिओने आली का गायब झाला, व्हिडिओ काढणं बंद केलं. तर रोज व्हिडिओ येतील, नाही आला तर डेली 1 दिवसाआड येतील, कधी कधी 2 दिवसाआड येतील, पण व्हिडिओ नक्की येतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. बाय. टीव्ही माझा. बाय. लाईक करा.